श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर चला सकाळची रुटीन सांगते. उठल्या उठल्या 2 ग्लास पाणी गरम केलं छान, त्याच्यामध्ये चिया सीड्स टाकले. त्याने ना दिवसभर एनर्जी राहते, छान फ्रेश टवटवीत वाटते. इथे वैभवीनी आणि मी दोघींनी एक एक ग्लास पाणी घेतलं. त्यानंतर तिला मी बदाम खाऊ घातले भिजवलेल्या साल काढून. मग चहा ठेवली. तिला शाळेला उशीर होत होता, आज तिची एक्झाम आहे. ती आज 7:30ला जाऊन 11 वाजता घरी येणार होती, त्यामुळे तिला टिफिन वगैरे काहीच पाहिजेत नव्हता. ती स्नॅक्स घेऊन जाणार होती. इथे मी चहा बनवला आणि चहा बिस्किट तिला खायला दिली, पण खूप उशीर झालेला, तिने बिस्किट नाही खाल्ले, चहाच पिला आणि गेली. त्यानंतर शिवराजनी त्याची तयारी केली, त्यालासुद्धा मग मी चहा बिस्किट दिले. आज दोघांना पण खूप उशीर झाला होता, रात्री अभ्यास करत बसले होते. मग मी इकडे पटापट चपाती भाजी करून घेतली. इथे बटाटा आणि मटकीची भाजी केली सुक्की आणि चपात्या केल्या. मग शिवराजचा टिफिन पटकन असा पॅक करून घेतला आणि टिफिन दिला त्याला नेऊन, कारण मग उशीर होणार होता, त्याच्यामुळे सगळं आज खूप घाई गडबडीत चाललेलं होतं. आणि आता शिवराज इथे त्याचे शूज साफ करत होता, पण मी कधी नाही मदत करत त्याची, पण आज लाडाला आला होता माझा पिल्लू, त्याच्यामुळे मलाच कसं तरी वाटलं. मग मी त्याचे शूज छान असे साफ करून त्याला घालून वगैरे दिले. मग काय 1-2 पप्पी पण घेतली माझ्या पिल्याची आणि मला बाय बाय म्हणाला. मग नंतर निवांत मी असा चहा घेतला बसून 5 मिनिट आणि चहा वगैरे झाल्यानंतर असा छान बेड आवरून घेतला. आणि असं तुमच्यासोबत होते का कधी? बघा माझ्यासोबत काय झालं, मी नाही ते सगळा बेड असा छान आवरून घेतला आणि नंतर माझ्या लक्षात आलं की आज मला बेडशीट बदलायची, त्यामुळं मला आज डबल एकच काम करावं लागलं. मग नंतर अंघोळ वगैरे करून घेतली, छान अशी देवपूजा करून घेतली आणि देवपूजेची काय क्लिप घेतली नाही. त्यानंतर ही दुसरी बेडशीट टाकली आणि हे बघा अशा चारी कोपऱ्यामध्ये 4 गाठी पाडायच्या आणि आतमध्ये अशा गादीच्या कोपऱ्यात खोचून टाकायच्या. ह्यानी दिवसभर बेडशीट अजिबात इकडली तिकडे हालत नाही, काही नाही, दिवसभर एकदम अशी चांगली राहते. तुम्ही पण नक्की असं करून बघा. छान असं पॅक करून टाकायचं गाठी बांधून चारी कोपऱ्यामध्ये. इथे मग परत दुसरी बेडशीट टाकून असं छान बेडसुद्धा आवरून घेतलेला आहे. म्हणजे किती छान वाटते बघा, असं फ्रेश वाटते घरामध्ये, छान वाटते. मग त्या वैभवीच्या बाहुल्या वगैरे इकडे तिकडे झाल्या होत्या, त्यानंतर असा झाडू मारून घेतलेला आहे आणि लगेच मग मोप पण मारून घेतलेला आहे. आज खूप गडबड झाली होती. वैभवी 11 वाजता येणार होती आणि ती काय डबा घेऊन गेली नव्हती, स्नॅक्स नेला होता, त्याच्यामुळे बिस्किट काही खाऊन पण नाश्ता केली नव्हती. त्याच्यामुळे पटापट मी आज मोपच मारून घेतला. आठवड्यातून 2-3 वेळा असं हाताने फरशी पुसून घ्यायची, म्हणजे चारी कोपरे कसे छान चकाचक राहतात. मग जेव्हा नाही वेळ मिळत तेव्हा गडबडीत असा मोप मारला तरी चालते. आलं माझं पिल्लू. आता माझ्या पिल्ल्यासाठी मी छान इथं जेवण बनवलं, मटकीची भाजी, चपाती, श्रीखंड, वेपर्स आणि तिने असं छान जेवण केलं. हे बघा चिया सीडचं पाणी वापस पण आणलं. ठीक आहे, बाय. श्री स्वामी समर्थ.